मुलांनो, आज आपण वर्ग 10वा विषय इतिहास यामध्ये पाठ क्रमांक 1 यामधील प्रश्न 6वा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाही. उत्पादन साधनाच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. प्रश्न दुसरा, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आहे. 1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. ऑप्शन 2, हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानव समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी व कहाण्यांशी जोडलेला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याच्या आधारे असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालींचा वेध घेतला जातो. प्रश्न तिसरा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा यांनी मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. प्रश्न चौथा, लिओपोल्ड वॉन राके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर, इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटकांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज याचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. आता बघूया पाठ दुसरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा यावरील प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पन्नाची साधने, पद्धती आणि उत्पन्नाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत केलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर,
भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या V.K. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने व शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. केवळ राजकीय घडामोडी, सत्ताधाऱ्यांसाठी केलेली कारस्थाने आणि युद्ध यांच्या हकीकत म्हणजे इतिहास नव्हे असे यांचे मत होते. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. आता बघूया पाठ 3 यावरील प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला, पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. उत्तर, प्रत्येक विज्ञान क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. यात ज्ञानसंचयाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यातील काही विषय. विज्ञान, मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण, परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत याचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. कला, कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपराच्या आधारे अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. नंतर व्यवस्थापनशास्त्र, उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्याचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकाली यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. याचा इतिहास समजून घेण्याची गरज असते. प्रश्न 2, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध येतो. भूतकाळातील घटनांच्या आधारावर मानव वर्तमानकाली वाटचाल निश्चित करतो. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशांचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा, त्यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाचे वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त व अमूर्त वारशाचे जतन करता येते. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्याची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. 4, उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे कथा योग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. प्रश्न 3, इतिहासाच्या रसायनाचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. 1. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूची नियमित डागडुजी केली पाहिजे. वास्तूची नासधूस करणे, त्यावर नाव लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्या. त्यांची चोरी होणार नाही यांची काळजी घ्यावी.
ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधाचा वापर करावा. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावे. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावे. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. या साधनाविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे. त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत. प्रश्न 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? उत्तर आहे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांच्या मुख्य स्वरूपात बदल न करता जतनाची संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी होते, यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहे याचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.